राजनंदिनी घोडे, मी वगरुडवरून आलेली आहे. तर शब्द नाही आहे, कोर्स इतकं चांगलं होतं. पहिलं माझ्यात कॉन्फिडन्स लेवल काहीच नव्हतं. कम्फर्ट झोनमध्ये राहायची, म्हणजे लेट उठणं, लेट सगळं करणं. आणि आता इकडे आल्यावर एक वेगळीच शिस्त लागली. घरी जाऊन कम्प्लीट शॉक होती माझे. पहिल्या दिवस आल्यावर असं वाटलं की बा की तो बिग बॉस हाऊस सारखं दिसत आहे मला. खरंच आहे बिग बॉस हाऊस सारखं, हे बॉसच नाही आपले. महिमा अपार आहे. जुडून राहील यांच्याशी ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून हेल्प करणार. 20 तारखेच्या आधी डिस्चार्ज होतो, पूर्ण मोबाईल कसा डिस्चार्ज असतो तसा डिस्चार्ज होतो. पण नाही, 7 दिवस जे काढले मी माझ्या आयुष्यात ते असं वाटतं की आता आयुष्य बरेच चार्जिंग झालेली आहे माझी. घर सोडून आतापर्यंत पण नाही राहिली आहे आणि 7 दिवस म्हटलं तर खूप झालं ना ते. नंतर काही दिवस गेले आणि सगळे असे घरचे वाटू लागले. असं वाटतं की बहीण भाऊ सगळे एवढं छान वाटत होतं की आता असं जाऊ पण नाही वाटत आहे. आणखी असं वाटतंय की आणखी हा कोर्स चालत राहावा आणि आपण नेहमी आपण सोबत राहू, असे प्रोग्राम करत राहू. मी तर माझ्या ताईला सगळ्यात आधी खूप खूप आभार मानतो की तिने मला या कोर्समध्ये पाठवलं. आणि इथं आल्यावर जे मला या कोर्समध्ये अनुभव भेटला ते कुठेच नाही भेटू शकत याची मला पूर्ण खात्री आहे. आणि समोर बाहेर किती मी लाख रुपये जरी दिले, जो अनुभव या कोर्समध्ये मिळाला तो अनुभव कुठंच नाही मिळू शकत. जेव्हापासून माझे वडील वारले तेव्हा सगळी जिम्मेदारी माझ्यावर आली होती घर सांभाळण्याची. तर आता मी महसूल सेविका आहे, पण माझ्या तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी फॅमिली सांभाळू शकेल म्हणून. पण पूजाताईने इथं आणल्यामुळे आता ते कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि थँक्यू अँड लव्ह यू पूजाताई. माझा स्वभाव कसा असा इंट्रोवर्ट खूप, मला फ्रेंड नाही, मी एकटाच घरी पडून राहायचं, डिप्लोमा झाला होता. आणि इथं आल्यावर कशी फॅमिली भेटली, हिंमत अशी पुढं उभं टाकून बोलायची, ही इथं आल्यावर आली. माझं म्हणजे कॉन्फिडन्स इतका लो होता की ते सेमिनार, ते कॉलेजमध्ये प्रोजेक्ट वगैरे असतात, सेमिनार द्यायला जावं लागते पुढं टीममध्ये. तर माझे ते 4-5 गेले, ते जे सब्जेक्ट पण मागं राहिले होते त्याच्यामुळे, त्या कॉन्फिडन्समध्ये. आता हे एवढं आहे की आता मी करू शकतो, एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे. मला असं वाटलं त्या दिवशी करता करता की गुरुदेवानीच त्यांच्या मुखातून सांगितलं असं मला की तू ये बा, तू हे सेशन कर. 3-4 दिवस इतकं छान वाटलं की आता मी असं रोजच करत जाईल. ध्यान असं तेव्हा आपलं आरोग्य ठीक राहील. आपलं आरोग्य ठीक राहिलं तरच आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करू ना. या कोर्समधून असं समजलं की आपला आता समाज तरुण वर्ग जे आणि तरुण वर्ग आता इतकं नैराश्यामध्ये आहे की बा त्यांना मोबाईल इंटरनेटमुळे ते इतके बिझी राहतात की खूप मोठी आपली जबाबदारी आहे. पण आता एक दिवस गेल्यानंतर वाटलं इथं बंदी नाही, काय नाही, आपलेच घर आहे, सगळे आपली वाटायला लागली. नंतर दुसऱ्याच्या मधात फुटबॉल, लोकांचं ऐकून खूप काय केलं आयुष्यात आतापर्यंत, लय चुकीचे कामं केली, पण इथून पुढे काय करणार नाही. आणि गुरुदेवाचा आशीर्वाद बस एवढंच नाही आयुष्यात हे राहू. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे आहे काम, इथून पुढे सतत मी हातात काम. मी आधी खूप प्रेशराईज राहायची, पण आता खूप स्ट्रेसलेस वाटते आणि एखादी गोष्ट खूप स्टक करून राहायची, पण आता लेट इट गो करायला शिकली. आणि असं वाटतंय की गुरुदेवांनी मला माझ्या लाईफमध्ये रिचार्ज मारून दिलं की कसं हॅपी राहायचं. मी व्यायाम वगैरे तर काय केला नव्हता, असं माईक वगैरे हातात घेतला तर असं बोलताना भीती वाटायची मला. आता तितकी काय वाटत, पण त्यांनी थांबवलं नसतं तर मला अनुभव करायला भेटला नसता. पैसे ही सगळी गोष्ट नसते, आपण पैसे कुठून नाही कमवू शकतो ही गोष्ट कळाली. इथं मेन पैसे काही नसते, शिकायला काय भेटते आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं. मुलीवरून आलेली आहे. सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे या 7 दिवसातून मला हे कळालं की बा आनंद काय असते. जे मी कधी घरच्यासोबत एवढा आनंद केला नाही, ते या परिवारातून मला आनंद मिळाला. मी कधीच एवढं एन्जॉय नाही केलं जेवढं या दिवसात केलं. 7 दिवसात कधीच कधीच विसरणार नाही. शिक्षण तर सर्वकडेच मिळते, सगळीकडेच, पण हे शिक्षण कुठेच नाही मिळणार, इथेच मिळणार. सुदर्शन क्रिया वगैरे जे ते माझ्या तब्येतीसाठी मला अनुभव आलेला आहे आणि याच्या पुढे मी कंटिन्यू घरी करेन. याच्या माझ्यासाठी धन्यवाद. मला 7 दिवसात भरपूर काही मिळालं. मी ज्या दिवशी आली त्या दिवशी माझ्या मनात एवढी भीती निर्माण होती. माझ्या खूप सुधारणा झाली. पद्मसाधना, योगा, सेवा, सत्संग यामध्ये पण मला खूप इंटरेस्ट आला. एक सांगू इच्छितो, मला गुरुजींना बघितल्याबरोबर माझ्या आई वडिलाचीच आठवण आली. तुमच्या सर्वांचं प्रेम पाहून माझ्या भावाची, बहिणीची आठवण आली. माझा एक्सपिरियन्स आहे की मी गुरुजींना पहिल्यांदा बघितल्याबरोबरच मला अशी अनुभूती झाली की गुरुदेव साक्षात माझ्या पुढे उभे आहे. आणि एवढा ढसाढसा रडलो मी, खूपच ढसाढसा रडलो त्या दिवशी. बेस्ट, एकदम बेस्ट वाटलं. बस इतकं बोलतो. एवढं काही माहिती मिळाली 7 दिवसात. आता इतरांसाठी म्हणजे माहिती एवढी मिळाली की समोरच्याला माहिती देण्याचं पूर्ण नॉलेज आलेलं आहे.
पण मला इथं आल्यावर असं वाटत आहे की मी एक कॉलेज स्टुडंट आहे. मी स्वतःला एवढी स्ट्रॉंग समजायला लागली. मला वाटलंच नाही की मी 35-36 वर्ष वयाची एक महिला आहे. यामधून एवढी प्रेरणा मिळाली आहे की मलाही आता समाजासाठी सर्वांसाठी काहीतरी असं करायची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे गुरुदेवांनी पहिले आपल्याला योग साधना वगैरे करून स्ट्रॉंग बनवले, हेल्दी बनवले. त्यानंतर संभाषण कलाकौशल्य गेम्स या माध्यमातून टेन्शन फ्री तणावमुक्त बनवले आहे आणि 4 लोकात बोलण्याची हिंमत धाडस करू शकते. मला इथं आल्यानंतर असं वाटलं की मी एवढ्यासमोर उभी सुद्धा राहू शकणार नाही आणि बोलू सुद्धा शकणार नाही. आणि मी इथून एक संकल्प घेऊन जाणार की माझ्याकडून जे काही सेवा होईल ते मी संकल्प पूर्ण घेऊनच करेन. आणि माझ्या डोक्यात सारखे विचार आणि राग असं काही होत होतं. प्रोग्राम केला तेव्हापासून माझ्या डोक्यात विचार सुद्धा येत नाही. मला खूप काही बदल पडला. माझी पूर्ण औषध बंद झाली आणि मी चालू शकते पूर्णपणे. माझ्या पूर्ण हाताला गाठी होत्या, कमरेला गाठ होती, सगळीकडे गाठी गठिया वाद आहे मला. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की हे कुठेच बरा होणार नाही. किती दिवस ट्रीटमेंट करावं लागेल तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे आयुष्यभर तुम्हाला करावी लागेल. पण आता मला पूर्ण अनुभव आला. मी त्याची एक गोष्ट लक्षात ठेवली होती की मी कुठेच बरी होणार नाही. पण मला इथं आल्यानंतर मला कळलं की नाही, आता मी वर्तमानात जगू शकते. जी गाठ होती आज पूर्ण क्लिअर झाली. आणखी जास्त म्हणजे बदल झाला आहे, खूप चांगला बदल झाला आहे. तर मी स्पेशली मनोज भैयांना थँक्यू म्हणेन, जितू भैयांना, पूर्ण टीमला, व्हॉलेंटिअर टीमला थँक्यू म्हणेन. मला एवढा चांगला अनुभव दिला आणि खूप छान तुमच्या सगळ्यांसोबत खूप छान वेळ घालवला. आता जावंसं नाही वाटत आहे. खूप छान अनुभव होता या कोर्समधून. आणि पहिल्या दिवसची गर्दी आज माझे लोक वाटत आहे सगळे. म्हणजे तुम्ही सगळे माझ्या एवढं प्रेम करतील. या पाठवर सगळे आपण जोडून राहू, एक टीम बनून राहू, एवढीच माझी सदिच्छा आहे गुरुजींच्या चरणी. पण इथे जे हा जो कोर्स केला ना, हा अमेझिंग आहे. शब्द नाही आहे सांगण्यासाठी. मला ते शॉक वाटलं की बा 10 वर्ष मी कुठे माझे व्यर्थ टाकले आणि ही 10 वर्षापासून माझी वाट पाहते. बस निस्वार्थपणे आता सेवा द्यायची आहे. तुम्ही देशासाठी द्या आणि धर्मासाठी पण द्या, बहिणीसाठी. कारण की आजकाल समाजात जे चाललं आहे ते थांबवायचं आहे. आणि एक देश म्हणजे आपला भारत देश जे आहे ते सगळ्यांसाठी विश्वात उदाहरण आहे. संस्कृतीसाठी, सगळ्याच गोष्टीसाठी ते आपण नेहमी बरकरार ठेवू. म्हणजे ते आपण आपल्या संस्कृतीला इथं जागृत ठेवू. जसे आपण आपले जे पूर्वजांनी करून ठेवलं आहे त्याला आपण संजोगून ठेवू. आणि हा कोर्स केला याचा अनुभव दुसऱ्यांनाही सांगा आणि सगळ्यांना जोडा. हा परिवार जसा आपण जगलो 7 दिवस, अजून याचा अनुभव सगळ्यांनी घ्यावा. आपले मित्र परिवार आणि हा परिवार अजून मोठा करू, याच्यापेक्षा मोठा करू. नमस्कार, मी प्राजक्ता. तर तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम कर्मयोग विषयी माहिती आहे का? जर माहिती नसेल तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की सुदर्शन क्रिया, तुमच्या आयुष्यात टाइम मॅनेजमेंट, डिसिप्लिन या सगळ्या आणि एक जनरल एनर्जी, एन्थुझियाझम आणण्यासाठी, डायनामिझम आणण्यासाठी हा कोर्स तुम्ही सगळ्यांनी, युवकांनी करणं अतिशय मस्ट आहे. गाईज, अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या कोर्ससाठी स्वतःचं नाव जरूर एनरोल करा, जरूर हा कोर्स करा. विश यू ऑल द बेस्ट.